कुंडाचं नाव काय आहे? श्वेतगंगा असेही म्हटले जाते. श्वेतगंगा का म्हटलं जातं? कारण हे जे कुंड दिसत आहे यातलं जे जल आहे हे जे मूळ गंगा नदी आहे त्या गंगा नदीपासून अभिन्न आहे. ह्या जलाचा आणि गंगा नदीच्या जलामधले काही अंतर नाही आहे. आणि श्वेतगंगा का म्हणलेला आहे? कारण श्वेत म्हणजे सफेद कलर. तर हे जे जल आहे किंवा कुंड आहे या कुंडामध्ये म्हणलेलं आहे की वर्षातील असे काही दिवस असतात महत्त्वपूर्ण. त्या महत्त्वपूर्ण दिवसामध्ये या कुंडाचं जल पांढरं जल म्हणजे जसं दूध सफेद असतं तशा पद्धतीने, तेवढं पांढरं नाही पण तो सामान्यतः थोडं पांढरं दिसतं म्हणे. जसं आपण म्हणतो की राधाकुंड आहे वृंदावनमध्ये, तर त्या राधाकुंडाच्या ठिकाणी बहुलाष्टमीच्या दिवशी ज्या दिवशी राधाकुंड प्रकट झालं होतं त्या दिवशी तिथं स्थानिक लोक सांगतात की त्या दिवशी त्या कुंडामध्ये तळभागातून श्वेतद्वीप हे भगवान विष्णूंचे एक राहण्याचं ठिकाण आहे आपल्या ब्रह्मांडाच्या आतलं. तर श्वेतद्वीप का म्हणलं जातं? कारण दुधाचा सागर आहे, त्या दुधाच्या सागरावर एक द्वीप आहे आणि त्या द्वीपावर भगवान विष्णूंचं धाम आहे म्हणून त्याला श्वेतद्वीप म्हणलेलं आहे. तर त्या श्वेतद्वीपामधलं जे दुधाचा सागर आहे त्यातलं काही क्षीर किंवा दूध राधाकुंडमध्ये बहुलाष्टमीच्या दिवशी प्रकट होतं आणि त्यामुळे बहुलाष्टमीच्या दिवशी राधाकुंडमध्ये स्नान करण्याचं फार महत्त्व मानलं जातं. तसंच म्हणलेलं आहे ह्या कुंडामध्ये पण वर्षातील काही विशेष दिवस असतात त्या दिवशी ते श्वेतद्वीपातील जे जल आहे जे दुधापेक्षाही श्रेष्ठ आहे ते जल इथं प्रकट होतं आणि त्यामुळे या ठिकाणाला काय म्हणलेलं आहे? श्वेतगंगा. आणि हे जे ठिकाण आहे हे गंगा नदीपासून अभिन्न किंवा वेगळं नाहीये, अभिन्न आहे, वेगळं नाहीये. हे फक्त बोलण्यासाठी नाही, वास्तविक त्याचं प्रमाण आहे असं म्हणलं जातं. जसं एक प्रसंग सांगितला जातो. तलियू महापात्रा नावाचे एक इथले पंडा होते जगन्नाथजींचे. हे काही शतकांपूर्वीचा प्रसंग आहे आणि ते जरा वयस्कर झाले होते, आजारी होते. परंतु त्यांना मनोमन इच्छा होती की वाराणसीला जाऊन गंगेमध्ये स्नान करायचे, परंतु त्यांच्या शारीरिक स्थितीमुळे त्यांना शक्य नव्हतं जाणं. आणि परंतु हृदयामध्ये इच्छा तर होती आणि त्यामुळे ते जगन्नाथजींना प्रार्थना करायची. आणि त्यामुळे एक दिवस काय झालं की ते ह्या श्वेतगंगा या ठिकाणी आले, नेहमी येत होते आणि एक दिवस आले आणि नेहमीप्रमाणे स्नान करण्यासाठी त्यांनी कुंडामध्ये प्रवेश केला. आणि तेव्हा जेव्हा त्यांनी डुबकी घेतली कुंडामध्ये आणि जसं स्नान करताना जे पंडा असतात 3 वेळा डुबकी घेतात, आचमन करतात, संध्यावंदन करतात जलामध्ये उभारून, हे वेगवेगळ्या विधी असतात. मग जेव्हा त्यांनी ह्या कुंडामध्ये डुबकी घेतली संध्यावंदन करण्यासाठी, ती डुबकी घेऊन ते वर आले. तर वर आल्यानंतर काय झालं? ते कुठे होते? इथं नव्हते. ऐकू येते? मला ऐकू येते ना? तर ते श्वेतकुंडामध्ये इथं वर आले नाही तर कुठे आले? वाराणसीमध्ये भरपूर वाराणसीमध्ये गंगा वासते. वाराणसी म्हणजे काशी, काशीलाच वाराणसी पण म्हटलं जातं. तर काशी किंवा वाराणसीमध्ये गंगा नदी वाहते आणि त्या गंगा नदीच्या किनारी भरपूर वेगवेगळे घाट आहेत ज्या घाटावर भक्तगण जाऊन स्नान करतात. आणि त्यापैकी एक प्रमुख घाट आहे, त्या घाटाचं नाव आहे मणिकर्णिका घाट. तर हे जे पंड्या होते इथले जे स्नान करण्यासाठी डुबकी घेतात तर ते वर येतात तर पाहतात तर ते कुठे आहेत? त्या मणिकर्णिका घाटावर, घाटाच्या किनारी पाण्यामध्ये जलामधून ते वर आलेले आहेत गंगेतून. आणि ते वर येऊन पाहतात तर काय? वाराणसी आहे आणि मणिकर्णिका घाट आहे आणि त्या घाटावर ते स्नान करत आहेत. आणि त्यांना फार विशेष वाटतं की पहा जगन्नाथजी किती कृपाळू आहेत. आणि श्वेतगंगा ही मूळ गंगेपासून काही वेगळी नाही हे जे सांगितलं जातं हे फक्त म्हणजे शास्त्राचं वाणी नाही आहे, तर याला हे प्रमाण आहे की वास्तविक हे जल गंगेशी कनेक्टेड आहे असं म्हणलेलं आहे. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला या कुंडाची साफसफाई करायला जेव्हा पाणी काढलं जातं तरी ते पाणी लगेच भरून येतं. ह्या कुंडामध्ये कधी पाणी कमी होत नाही आणि ते पाणी कधी अशुद्ध पण नसतं. बऱ्याच कुंडामध्ये आपण पाहतो की पाणी फार शेवाळलेलं असतं, हे कुंडातलं पाणी फार स्वच्छ दिसतं आपल्याला. का? कारण हे अंतर्गत ते कसं कनेक्टेड आहे आपण समजू शकत नाही भगवंताच्या दिव्य शक्तीने. परंतु हे कुंड अंतर्गत गंगा नदीशी कनेक्टेड आहे आणि हे जल गंगा नदीच्या जलापासून अभिन्न आहे, गंगा नदीचंच जल आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळे
पुरीमध्ये जगन्नाथपुरीमध्ये 5 प्रमुख तीर्थ आहेत, काल आपण सांगितलं होतं. त्या 5 तीर्थापैकी हे एक तीर्थ मानलं जातं. 5 तीर्थ कोणकोणते आहेत? एक आहे मार्कंडेय सरोवर किंवा मार्कंडेय कुंड. दुसरा आहे मंदिराच्या आतल्या बाजूला आपण सांगितलं होतं रोहिणी कुंड. तिसरा आहे इंद्रद्युम्न सरोवर. चौथा आहे ह्या जगन्नाथपुरीमध्ये असणारा समुद्र. आणि 5वा आहे हे श्वेतद्वीप. तर ह्या 5 ठिकाणाला 5 तीर्थ मानली जातात, ज्या ठिकाणी स्नान केल्यानंतर त्या जलाचं आचमन केल्यानंतर व्यक्तीला मोक्ष किंवा मुक्ती प्राप्त होते असं म्हटलं जातं. तर त्यामुळे हे ठिकाण फार महत्त्वपूर्ण आहे. आणि ह्या ठिकाणाचं ह्या कुंडाच्या संबंधित आणखीन एक कथा सांगितली जाते की सतयुगामध्ये एक राजा राहत होते, त्यांचं नाव होतं श्वेत. आणि ते श्वेत पण ह्या कुंडाच्या ठिकाणी येऊन स्नान करायचे. श्वेत राजा पण कुंडाच्या ठिकाणी येऊन स्नान करायचे. कुंड तर त्याच्या अगोदरपासून आहे, परंतु ते श्वेत नावाचे राजा पण इथे येऊन स्नान करायचे. आणि भगवंतांचे जगन्नाथजीचे फार ते श्रेष्ठ भक्त होते. आणि भक्त असल्यामुळे भगवंत त्यांना वरदान देतात. काय वरदान देतात? की ह्या कुंडाच्या शेजारी माझ्यासोबत तुझं पण एक मंदिर असेल आणि तुझ्या नावासोबत माझं नाव जोडून तुला संबोधन केलं जाईल. आणि त्यामुळे इथे एक मंदिर आहे, आपण जाताना पाहू तिथं समोर श्वेत माधव मंदिर त्या मंदिरचं नाव आहे. मग हे श्वेत माधव कोण आहेत? श्वेत नावाचे राजांचं ते मंदिर आहे. आणि जगन्नाथजींचं पण मंदिर आहे. जसं येताना आपण पाहिलं असेल तिथं कोपऱ्याला छोटंसं एक मंदिर आहे, जगन्नाथजी छोटेसे विग्रह आतल्या बाजूला आहे. तर अशा पद्धतीने जगन्नाथजी पण इथं वास करतात. आणि श्वेत जे राजा होते ज्यांना भगवंतांनी श्वेत माधव हे नाव दिलं ते पण एक प्रकारे दिव्य स्वरूपात इथं वास करतात. मग हे महात्म्य आहे या कुंडांचं. तर आपण सर्वांनी आचमन केलं? सर्वांनी केलं नसेल तर आपण जाताना समोर जाऊन आचमन करा. फक्त व्यवस्थित आपण खाली जावा, पाण्यात जाऊ नका. वरूनच पाणी हातात घेऊन 3 वेळा आपल्या मस्तकावर शिंपडायचं आहे. काही ठेप आपल्या मुखामध्ये पण आपण घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण या कुंडाचं लाभ प्राप्त करू शकतो. ठीक आहे. आणखीन एक कथा आहे, परंतु एक कथा ही पण आहे की महेरथ शर्मा नावाचे असेच पंडा होते जगन्नाथजींचे. आणि ते पंडा काय करतात, जे महापात्रा तलिव महापात्रा जसं या कुंडामध्ये डुबकी घेतात आणि गंगेमध्ये ते प्रकट झाले होते, तसंच म्हणलेलं आहे हे जे महेरथ शर्मा नावाचे पंडा होते ते पण एकदा या कुंडामध्ये डुबकी घेतात. आणि डुबकी घेतल्यानंतर जेव्हा वर येतात तर पाहतात तर ते दुसऱ्या ठिकाणीच गंगा नदीच्या पात्रामध्ये वर येतात. आणि मग तिथं एक स्त्री होती. ती स्त्री त्या पंड्यांना पाहून समोर येते आणि त्यांना म्हणते की मी बऱ्याच दिवसापासून प्रार्थना करत होते की मला जगन्नाथपुरीला जायचं आहे, जगन्नाथजींचं दर्शन करायचं आहे. आणि भगवंताला मी प्रार्थना करत होते की प्रार्थना करत होते. आणि काल रात्रीच जगन्नाथजी माझ्या स्वप्नामध्ये आले होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की गंगा नदीतून एक व्यक्ती प्रकट होईल आणि त्या व्यक्तींना तू काय कर, पती म्हणून स्वीकार आणि त्याच्या कृपेने तुला जगन्नाथजींचं दर्शन प्राप्त होईल. आणि जेव्हा ते खरोखर दुसऱ्या दिवशी गंगेचं दर्शन करायला जाते तर हे जे पंडा होते ते नदीतून प्रकट झाले किंवा वर आले. आणि मग ती जेव्हा त्या पद्धतीने त्या पंडांना सांगते तर मग ती पंडा पण जगन्नाथजींची इच्छा म्हणून त्या स्त्रीला पत्नी म्हणून स्वीकारतात. आणि मग काय होतं, मग काही कालासाठी ते तिथे राहतात आणि नंतर पुन्हा जगन्नाथपुरीला येतात. आणि त्या स्त्रीला मग एक पुत्र होतो. आणि मग ती स्त्री काय करते, आपल्या पुत्राला जगन्नाथपुरीला घेऊन येते. आणि जगन्नाथपुरीला घेऊन आल्यानंतर मग हे जे पंडा होते ते काय करतात, त्या स्त्रीला ओळख दाखवत नाहीत. का? कारण इथले एक नियम आहे जगन्नाथजींच्या पंड्यांमध्ये की जगन्नाथजींच्या पंड्याने जगन्नाथपुरीमधल्याच ह्या 120 किलोमीटरचा जो भाग आहे या भागातल्याच एखाद्या स्त्रीसोबत विवाह करायचा. त्याच्या बाहेर कुठल्या स्त्रीसोबत विवाह केला तर त्या पंडाचा पूजा करण्याचा अधिकार नाही सांगतो. आता मग ह्या पंड्यांना भीती होती की जर मी ह्या स्त्रीशी विवाह केला हे जर कळालं इथल्या लोकांना तर माझी सेवा करण्याचा अधिकार निघून जाईल. आणि त्यामुळे ते नकार देत होते. पण शेवटी मग काय करतात, ते त्या स्त्रीला स्वीकारतात. आणि मग इथले पंडा किंवा इथले जे व्यवस्थापक आहेत ते त्या नियमानुसार त्यांना भगवंताची सेवा बंद करतात. मग ते राजांकडे जातात, राजांना प्रार्थना करतात. आणि ती पत्नी पण काय करते,
जगन्नाथजींच्या स्वप्नाबद्दल ते सांगते आणि जगन्नाथजींची इच्छा आहे हे राजांना पण कळतं आणि मग राजा काय करतात त्या पंडांना पुन्हा भगवंताच्या सेवेमध्ये नियुक्त करतात आणि अशा पद्धतीने त्या एक प्रकारे स्त्रीची जी इच्छा होती जगन्नाथपुरीला जाणं जगन्नाथपुरीचं दर्शन करणं ती दर्शन करण्याची इच्छा भगवान काय करतात पूर्ण करतात आणि ती लीला होण्याचं किंवा ते प्रसंग घडण्याचं माध्यम म्हणजे हा श्वेतगंगा जे कुंड आहे हे झाला होता कारण तो जो पंडा होता या श्वेतगंगेमध्ये स्नान करत असताना इथून ते दुसऱ्या ठिकाणी गंगेमध्ये प्रकट झाले होते. अशा वेगवेगळ्या लीला आहेत ज्याच्यामध्ये भगवंत वेगवेगळ्या काही आपले कार्य साध्य करतात आपल्या या ठिकाणांच्याद्वारे किंवा विशेष कुंडांच्याद्वारे किंवा वेगवेगळ्या लीला ठिकाणांच्याद्वारे. तर त्या संबंधित हे एक ठिकाण फार महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे, तर आपण आता इथून उठू आणि इकडं जो रस्ता आहे जिथून आलो तिकडं जायचं नाही तर ह्या बाजूला आणखीन पायऱ्या आहेत. तर या पायऱ्यावरून आपण वर जायचं आहे आणि वर झाल्यानंतर आपण उजव्या बाजूला वळायचं आहे. उजव्या बाजूला वळावयास सार्वभौम भट्टाचार्यांचं घर आहे. तर त्या ठिकाणी आपण जाऊ आणि तिथं पण आपण थोडी चर्चा करू. ठीक आहे, आपण इथं करू. श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की जय. श्रील प्रभुपाद की